हॅलो एव्हरीवन, मी सचिन संतोष राठोड. मी आता सध्या 4th इयर परस्यू करत आहे. एक सेमिस्टर मी ऑलरेडी कंप्लीट केला आहे. पण सांगायचं म्हटलं की मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो, फर्स्ट इयरला आल्यावर मी बरेच प्रॉब्लेम फेस केले. पण प्रॉब्लेमला फेस करून करून मी स्वतःला एवढं स्टँड करून घेतलं की नंतर त्या प्रॉब्लेम्स काहीच वाटल्या नाही. फर्स्ट इयर सेकंड इयर हॉस्टेलला राहिलो. हॉस्टेलला एक फ्रेंडली वातावरण होतं, मित्र चांगले भेटलेत. पण जेव्हा थर्ड इयरची वेळ आली, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, हे खूप क्रुशियल इयर असतात. यामध्ये स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे, अभ्यासाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी थर्ड इयर पासून फ्लॅटला शिफ्ट झालो आहे. थर्ड इयर, फोर्थ इयर आणि आता फिफ्थ इयर. माझे आता 1.5 वर्ष राहिले आहेत. आणि त्यामध्ये आता प्रत्येकाचे प्रश्न असतात की आता FMG ऑब्व्हियसली आहे की जे आता अब्रॉड स्टुडंट आहे त्यांना MCA एक्झाम द्यायची आहे. आणि 1.5 वर्षात ज्यांनी अभ्यासच नसेल केला, की एकही सब्जेक्ट झाला नाही, त्यांना विचार असते की नाही आता लवकरच FMG द्यावं लागणार आहे. तर त्यासाठी एक म्हणजे की आमचं जे कॉलेज आहे जलालाबाद, ते MCI फॅकल्टीज बोलवतात. जसे MBBS ला 19 सब्जेक्ट आहे, तर दर महिन्याला 3-4 फॅकल्टीज या आमच्या कॉलेजला व्हिजिट करतात आणि आमचे ते सब्जेक्ट कंप्लीट करून घेतात विथ क्वेश्चन बँक, विथ एक्झाम. म्हणूनच त्या कारणामुळे आज आमच्या कॉलेजचा रिझल्ट हा 400+ झाला आहे. आणि आम्हाला जेव्हा इथे चांगली प्रिपरेशन करून घेतल्यानंतर आम्ही जेव्हा इंडियाला परत येतो आणि आम्हाला एक्झामचा ड्युरेशनमध्ये जो गॅप भेटतो 6 महिन्यात, त्या दिवसांमध्ये आम्ही रिवाईज करून नक्कीच एक चांगला रिझल्ट देऊ शकतो कॉलेजला. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक पॅरेंट्स इथे येऊ नाही शकत, व्हिजिट नाही करू शकत. तर माझे बाबा इथे आलेत, त्यांनी अक्षरशः युनिव्हर्सिटीला व्हिजिट केली. लेक्चर हॉल्स, हॉस्टेल, मेसचं जेवण, MCI क्लासेस, ते सगळं व्हिडिओ मार्फत ते तुम्हाला माहिती देणार आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसं तर मला इथे शिकत असून 4 वर्ष झाले आहेत. माझ्या बाबांची प्रत्येक वर्षी इच्छा होती की युनिव्हर्सिटी व्हिजिट करायला यावं म्हणून. पण रिसेंटली आता लास्ट इयर म्हणजे याच वर्षी माझ्या लहान भावाची इथे ऍडमिशन झाली आहे. तो सध्या फर्स्ट इयरला आहे. तर एक स्पेशल ओकेजन म्हणून त्याचा वाढदिवस होता 11 तारखेला, आणि एक सरप्राईज गिफ्ट म्हणून माझे बाबा इथे आले. त्यांनी युनिव्हर्सिटी व्हिजिट केली.